नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्मिथ ट्रिगरची माहिती घेणार आहोत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण इन्व्हर्टिंग कंपॅरेटर आणि नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर पाहिलं. त्याचे जर का आउटपुट वेव्हफॉर्म आपण पाहिला कंपॅरेटरच्या, तर आपल्या स्क्रीनवर या इनपुट वेव्हफॉर्म आहेत आणि हे इनपुट व्होल्टेजला दिलेलं इनपुट कंपॅरेटरला दिलेलं इनपुट रेफरन्स व्होल्टेज आहे आणि कंपॅरेटरचं मिळणारं आउटपुट हे स्क्वेअर वेव्ह किंवा रेक्टँग्युलर स्वरूपात आपल्याला मिळतं. हे जे स्क्वेअर वेव्ह किंवा रेक्टँग्युलर स्वरूपात मिळणारं आउटपुट आहे हे ट्रिगरिंग जे आउटपुट मिळते आपल्याला ते नॉइझी ट्रिगरिंग मिळते. का तर आपल्याला जे इनपुट व्होल्टेज आहे ते सारखं व्हेरी होतं आणि त्यामुळे आपल्याला ट्रिगरिंग हे नॉइझी मिळतं. हे ट्रिगरिंग नॉइझी टाळण्यासाठी या कंपॅरेटरच्या सर्किटमध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करून जे सर्किट तयार केलं ते स्मिथ ट्रिगर आहे. या कंपॅरेटरमध्ये आपण ओपन लूप कंडिशनमध्ये कंपॅरेटर वापरलेलं आहे आणि त्याची जी गेन आहे ते काय अगणित आहे आणि त्याला फीडबॅकचा वापर आपण केलेला नाही आहे. स्मिथ ट्रिगरमध्ये मात्र आपण काय केलेलं आहे, हा क्लोज लूप मोडमध्ये वापरलेला आहे आणि त्याला पॉझिटिव्ह फीडबॅक दिलेला आहे. आत्तापर्यंत आपण सगळे निगेटिव्ह फीडबॅकचे सर्किट पाहिले होते. हे पहिलं सर्किट आहे स्मिथ ट्रिगर की ज्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह फीडबॅक दिलेला आहे आणि हा क्लोज लूप मोडमध्ये आहे. याच्यामध्ये मात्र कंपॅरेटरमध्ये आपण एका व्होल्टेज बरोबर इनपुट व्होल्टेजची तुलना केलेली आहे. व्ही रेफरन्स बरोबर आपण काय केले, एका व्होल्टेज बरोबर इनपुट व्होल्टेजची तुलना केलेली आहे. स्मिथ ट्रिगरमध्ये मात्र आपण दोन व्होल्टेज लेवल बरोबर आपण काय करणार आहोत, इनपुट व्होल्टेजची तुलना करणार आहोत. दोन व्होल्टेज कुठले आहेत, अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज आणि लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेज. दोन्हींचं आउटपुट सारखं आहे, दोन्हींचं आउटपुट रेक्टँग्युलर आहे, परंतु दोन्ही इनपुट वेव्ह ह्या सारख्या आहेत. कंपॅरेटरची इनपुट वेव्ह आणि ह्या स्मिथ ट्रिगरची इनपुट वेव्ह सारखी आहे, परंतु मिळणारं दोन्हीचं आउटपुट हे वेगवेगळं आहे. याच्यामध्ये जो ट्रिगरिंग नॉईज होता तो याच्यामध्ये मिळत नाही. म्हणजे जे थोडंसं व्होल्टेज बदल झाला तरी ट्रिगरिंग मिळत होतं ते याच्यामध्ये मिळत नाही. म्हणजे ट्रिगरिंग नॉईज याच्यामध्ये टाळला जातो आहे आणि आपल्याला इनपुट साईन वेव्ह किंवा ट्रायंग्युलर वेव्ह किंवा सॉटूथ वेव्हचं रूपांतर स्क्वेअर वेव्हमध्ये आपल्याला करता येतं. म्हणजे पिरियडिकल वेव्हचं रूपांतर आपल्याला स्क्वेअर वेव्हमध्ये करता येतं. आता हे स्मिथ ट्रिगरचं आपण कार्य कसे चालतं ते आपण पाहूया. याच्यामध्ये पहिल्यांदा स्मिथ ट्रिगरचे आपण प्रकार पाहू. स्मिथ ट्रिगरचे दोन प्रकार आहेत. जसे कंपॅरेटरमध्ये इन्व्हर्टिंग कंपॅरेटर आणि नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर आहे, तसं स्मिथ ट्रिगरमध्ये पण किती प्रकार आहेत, त्याचे दोन प्रकार. इन्व्हर्टिंग टोकाला इनपुट दिलंय म्हणून इन्व्हर्टिंग स्मिथ ट्रिगर आणि नॉन इन्व्हर्टिंग टोकाला दिलंय म्हणून नॉन इन्व्हर्टिंग स्मिथ ट्रिगर. म्हणजे स्मिथ ट्रिगरचे किती दोन प्रकार, इन्व्हर्टिंग स्मिथ ट्रिगर आणि नॉन इन्व्हर्टिंग स्मिथ ट्रिगर. म्हणजे कंपॅरेटरप्रमाणेच याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. आणि कंपॅरेटरमध्ये आपण इनपुटवरून नाव दिलं होतं की इन्व्हर्टिंग कंपॅरेटर. इनपुट इन्व्हर्टिंग टोकाला दिले म्हणून आपण काय म्हटलं तर कंपॅरेटर इन्व्हर्टिंग कंपॅरेटर. तसंच स्मिथ ट्रिगरमध्ये सुद्धा इन्व्हर्टिंग टोकाला इनपुट दिला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इन्व्हर्टिंग स्मिथ ट्रिगर. नॉन इन्व्हर्टिंग टोकाला जर का आपण इनपुट दिलं तर आपण काय म्हणणार, त्याला नॉन इन्व्हर्टिंग स्मिथ ट्रिगर. आज आपण पाहणार आहोत स्मिथ ट्रिगरचं कार्य. परंतु त्या स्मिथ ट्रिगरचं कार्य पाहताना आपल्याला इनपुट आणि आउटपुट वेव्हफॉर्म कशा मिळतात, म्हणजे अप्पर व्होल्टेज लेवल आणि लोअर व्होल्टेज लेवल आणि आउटपुट मिळणारं जे पॉझिटिव्ह सॅच्युरेशन आहे, निगेटिव्ह सॅच्युरेशन आहे, या चार गोष्टीच्या आधारे आपण काय करणार आहोत, स्मिथ ट्रिगरचं कार्य समजावून पाहणार आहोत. आणि स्मिथ ट्रिगरचा हा ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स आहे. म्हणजे हिस्टॅरिसिस कर्व मिळतो स्मिथ ट्रिगरच्या आउटपुटला. तो ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्सच्या आधारे आपण काय पाहणार आहोत, स्मिथ ट्रिगरचं कार्य समजून पाहणार आहोत. आज जे आपण पाहणार आहोत स्मिथ ट्रिगर, तो इन्व्हर्टिंग स्मिथ ट्रिगरचं कार्य पाहणार आहोत. तर इन्व्हर्टिंग स्मिथ ट्रिगरचं हे सिम्बॉल आहे, त्याचा हिस्टॅरिसिस कर्व याप्रमाणे मिळतो, म्हणजे ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स याप्रमाणे मिळते. आणि नॉन इन्व्हर्टरची ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स याप्रमाणे मिळते. म्हणून सिम्बॉलमध्ये या हिस्टॅरिसिस कर्वचा किंवा ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्सचा वापर करून सिम्बॉल दर्शवण्याचा प्रयत्न सिम्बॉलमध्ये दर्शवलेले आहे. आणि ते सिम्बॉल दर्शवत आहे की काय दर्शव, सर्व सिम्बॉल एक अर्थ दर्शवत असतो.
एक तर इनपुट या ठिकाणी दिलेलं आहे, आउटपुट मिळते आणि हे जे सिम्बॉल दर्शवत आहे हे काय दर्शवत आहे, हिस्टॅरिसिस कर्व दर्शवत आहे. हिस्टॅरिसिस कर्ववरून हा कोणत्या स्मिथ ट्रिगरचा सिम्बॉल आहे ते आपल्याला ओळखता येतं. हा सिम्बॉल आहे तो हे हिस्टॅरिसिस कर्व आहे हा इन्व्हर्टिंग स्मिथ ट्रिगरचा आहे आणि या पद्धतीने मिळणारा कर्व आहे हा नॉन इन्व्हर्टिंग स्मिथ ट्रिगरचा आहे. मग आपण आज पाहणार आहोत इन्व्हर्टिंग स्मिथ ट्रिगर. इन्व्हर्टिंग स्मिथ ट्रिगरचे आउटपुट वेवफॉर्म हे इनपुट वेवफॉर्म आहे. इन्व्हर्टिंग स्मिथ ट्रिगरची ही इनपुट वेवफॉर्म आणि मिळणारी ही आउटपुट वेवफॉर्म. आपण इनपुट दिलेलं आणि मिळणारं आउटपुट आणि ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स याच्यावरून आपण स्मिथ ट्रिगरचं कार्य समजावून घेणार आहोत. त्या कार्य समजावून घेण्यासाठी 4 गोष्टींची आपल्याला गरज भासणार आहे. एक अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज आणि लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेज. थ्रेशोल्ड म्हणजे मर्यादा किंवा उंबरठा. या उंबरठ्यावर गेल्यानंतर किंवा या मर्यादेवर गेल्यानंतर आउटपुट काय होत आहे, बदलत आहे. जसं कंपॅरेटरमध्ये बदलत होतं. आपण व्होल्टेज वाढवत गेलो आणि पॉझिटिव्ह थ्रेशोल्ड व्होल्टेज किंवा अप्पर ट्रिप पॉईंट व्होल्टेज गेल्यानंतर आउटपुट चेंज होतं आहे, म्हणजे पॉझिटिव्ह सॅच्युरेशनवरून निगेटिव्ह सॅच्युरेशनला जातं. इन्व्हर्टिंग कंपॅरेटरमध्ये पण त्याच पद्धतीनं होत होतं. व्होल्टेज वाढल्यानंतर रेफरन्स व्होल्टेजपेक्षा वाढल्यानंतर पॉझिटिव्ह सॅच्युरेशन निगेटिव्ह सॅच्युरेशन. मग आता यामध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे की पहिला आपण अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज कट केल्यानंतर म्हणजे क्रॉस केल्यानंतर आपल्याला आउटपुट स्टेज बदलते हे समजलं. परंतु ज्यावेळेस आउटपुट पुन्हा अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेजपेक्षा कमी मिळते, जेव्हा अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेजपेक्षा कमी मिळते तेव्हा पुन्हा ते स्टेट बदलत नाही. त्याची स्टेट काय होत नाही, बदलत नाही. ते कमी जास्त झालं तरी बदलत नाही. ते केव्हा बदलते, जेव्हा लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेजला व्होल्टेज येईल. एकदा अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेजला कट झाल्यानंतर स्ट्रिप झाल्यानंतर पुन्हा जेव्हा लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेजला येईल तेव्हाच ते बदलणार आहे. म्हणजे जे व्होल्टेज कमी होते लोअर थ्रेशोल्ड पॉईंटला म्हणजे उंबरठ्या या मर्यादेपर्यंत आल्यानंतर काय होणार आहे, याचा निगेटिव्ह ट्रिप जे झालेला आहे म्हणजे निगेटिव्ह सॅच्युरेशनला जो आहे स्मिथ ट्रिगर, तो लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेजला आल्यानंतर काय होणार आहे, ट्रिप होणार आहे आणि त्याचं आउटपुट काय होणार आहे, पॉझिटिव्ह सॅच्युरेशन होणार आहे. आणि पुन्हा ते कमी झालं तरी ते पॉझिटिव्ह सॅच्युरेशन राहणार आहे आणि पुन्हा ते वाढलं तरी पॉझिटिव्ह सॅच्युरेशन राहणार आहे. जोपर्यंत ते पुन्हा अप्पर ट्रिप पॉईंट व्होल्टेज एवढं व्होल्टेज होत नाही तोपर्यंत त्याची स्टेट बदलणार नाही. आउटपुट स्टेज ती पॉझिटिव्हच राहणार आहे. पुन्हा अप्पर ट्रिप पॉईंट व्होल्टेज गेल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, आउटपुट ट्रिप होऊन लोअर सॅच्युरेशन व्होल्टेज मिळणार आहे. आणि पुन्हा ते लोअर सॅच्युरेशनला येईपर्यंत ते बदलणार नाही. लोअर ट्रिप पॉईंट व्होल्टेजला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते लोअरला निगेटिव्ह सॅच्युरेशन राहणार आहे. लोअर ट्रिप पॉईंट व्होल्टेज क्रॉस केलं की पुन्हा ते काय होणार आहे, ट्रिप होऊन पॉझिटिव्ह सॅच्युरेशन व्होल्टेज मिळणार आहे आपल्याला. आता हे आपण पाहिलं, ह्याचे आउटपुट वेवफॉर्म पाहिलं. म्हणजे कंपॅरेटरमध्ये जो नॉईज होता तो नॉईज याच्यामध्ये काय झालं, टाळलेला आहे. म्हणजे एकदा पॉझिटिव्ह ट्रिपला कट झाल्यानंतर जोपर्यंत निगेटिव्ह ट्रिपिंग मिळत नाही, निगेटिव्हला ट्रिप होत नाही, लोअर ट्रिप पॉईंट व्होल्टेजला ट्रिप होत नाही, तोपर्यंत याच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही आउटपुटमध्ये. पुन्हा लोअर ट्रिप पॉईंटला कट झाल्यानंतर म्हणजे लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेजला कट झाल्यानंतर तो आउटपुट पॉझिटिव्ह मिळते, आपल्याला पॉझिटिव्ह सॅच्युरेशन मिळते आणि ते पुन्हा अप्पर ट्रिप पॉईंटला होत जात नाही तोपर्यंत ते तसंच राहते. म्हणजे एकदा अप्पर ट्रिप पॉईंटचा टर्न येतो आहे, नंतर पुन्हा दुसऱ्यांदा जोपर्यंत लोअर ट्रिप पॉईंट येत नाही तोपर्यंत स्टेट तेच राहते. लोअर ट्रिप पॉईंट नंतर पुन्हा जोपर्यंत अप्पर ट्रिप पॉईंट येत नाही तोपर्यंत स्टेट तीच राहते. पुन्हा लोअर ट्रिप पॉईंट येते. म्हणजे एकदा अप्पर ट्रिप पॉईंटला कट होत आहे, स्ट्रिप होत आहे, एकदा लोअरला ट्रिप होत आहे, पुन्हा अप्परला ट्रिप होत आहे, पुन्हा लोअरला होतं. म्हणजे अल्टरनेट एकदा अप्पर आणि एकदा लोअर, अप्पर आणि लोअर या पद्धतीनं ट्रिगरिंग मिळतं आहे आणि आउटपुट आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपल्याला मिळतं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह सॅच्युरेशन निगेटिव्ह सॅच्युरेशन मिळतं आहे. म्हणजे हे जे व्हेरिएशन आहे, हे व्हेरिएशनमुळे जे
ट्रिगरिंगमध्ये जो नॉईज होत होता, नॉईज ट्रिगरिंग मिळत होतं आपल्याला, ते नॉईजी ट्रिगरिंग आपण काय टाळलेलं आहे याच्यामध्ये. हे झालं इनपुट आणि आउटपुट वेव्हफॉर्म. हे कशाचं झालं? इन्व्हर्टिंग स्मिथ ट्रिगरची ही इनपुट वेव्हफॉर्म आहे, इनपुट व्होल्टेज आहे, आणि हे मिळणारं आउटपुट आहे, इन्व्हर्टिंग स्मिथ ट्रिगरचं मिळणारं आउटपुट आहे. आणि हे मिळणारं आउटपुट कशाच्या आधारे मिळत आहे? तर अप्पर ट्री पॉईंट व्होल्टेज आणि लोअर ट्री पॉईंट व्होल्टेजनुसार आपल्याला ट्रिगरिंग करून आपल्याला आउटपुट मिळतं आहे. हे आत्ता आपण पाहिलं. आता स्मिथ ट्रिगरच्या ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय आणि हिस्टॅरिसिस कर्व म्हणजे काय आता आपण समजून घेऊ. म्हणजे हिस्टॅरिसिस कर्वच्या आधारे आपण या स्मिथ ट्रिगरचं कार्य समजावून घेणार आहोत. म्हणजे आपण सुरुवात करूया. सुरुवातीला व्होल्टेज 0 आहे, म्हणजे 0 व्होल्टेज असताना किंवा निगेटिव्ह व्होल्टेज असताना, इथं निगेटिव्ह व्होल्टेज असताना आउटपुट काय मिळते आपल्याला? हाय मिळते. एक्स अक्षावर इनपुट व्होल्टेज आहे आणि वाय अक्षावर आउटपुट व्होल्टेज आहे. मग आपण जर का याचा या ग्राफचा किंवा या कॅरेक्टरिस्टिक्सचा जर का वापर केला तर आपल्याला कसं आउटपुट मिळतं ते आपण समजावून घेऊया. इनपुट व्होल्टेज जर का 0 असेल, इनपुट व्होल्टेज जर का 0 असेल, म्हणजे हे इनपुट व्होल्टेज 0 असताना आउटपुट काय आहे? पॉझिटिव्ह आहे. म्हणजे इनपुट व्होल्टेज 0 असताना आउटपुट काय आपल्याला मिळतं आहे? पॉझिटिव्ह मिळतं आहे. म्हणून यामध्ये काय दाखवलं आहे? 0 वरला काय दाखवलं आहे? इथं पॉझिटिव्ह सॅच्युरेशन दाखवलं आहे. पॉझिटिव्ह सॅच्युरेशन. व्होल्टेज वाढत वाढत गेलं, व्होल्टेज वाढत वाढत गेलं, म्हणजे इनपुट व्होल्टेज वाढत वाढत गेलं, म्हणजे पॉझिटिव्हकडे गेलं. इथं 0 आहे, इकडं पॉझिटिव्ह आहे Vinचं. हे वाढत वाढत गेल्यानंतर हे जेव्हा अप्पर ट्रिप पॉईंट व्होल्टेज किंवा थ्रेशर व्होल्टेजला येईल, या ठिकाणी अप्पर ट्रिप पॉईंट व्होल्टेज आहे, हे जे अप्पर ट्रिप पॉईंट व्होल्टेज आहे ते या ठिकाणी आहे, आपण म्हटलं आहे Vinचं. तर ज्यावेळेस येईल त्यावेळेस अप्पर ट्री पॉईंट व्होल्टेज क्रॉस केलं जाईल, त्यावेळेस आउटपुट काय होणार आहे? आपल्याला लो मिळणार आहे. या आपण इनपुट आणि आउटपुट वेव्हफॉर्ममध्ये पाहिलं. हे इनपुट ज्यावेळेस आपण ट्रिप पॉईंट अप्पर ट्री पॉईंट ज्यावेळेस क्रॉस करू किंवा अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज आपण क्रॉस करू त्यावेळेस आउटपुट काय मिळणार आहे? निगेटिव्ह मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी काय दाखवलं आहे? अप्पर थ्री पॉईंट व्होल्टेज ज्यावेळेस मिळेल, दिलं जाईल त्यावेळेस इनपुटला, त्यावेळेस आउटपुट काय मिळणार आहे? निगेटिव्ह मिळणार आहे, निगेटिव्ह सॅच्युरेशन मिळणार आहे. म्हणजे पॉझिटिव्हवरून काय होणार आहे? निगेटिव्ह सॅच्युरेशन होणार आहे. पॉझिटिव्हवरून निगेटिव्ह सॅच्युरेशन झालेलं आहे. अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेजला पॉझिटिव्हवरून काय झालेलं आहे? निगेटिव्ह सॅच्युरेशन झालेलं आहे. हे झालं अर्धा पार्ट झालं. आता हे व्होल्टेज आपण तसंच वाढवत गेलो, हे व्होल्टेज आपण वाढवत गेलो, व्होल्टेज वाढवत गेलो, म्हणजे हे काय झालं? इनपुट व्होल्टेज वाढवत गेलो आपण, तरी आउटपुट काय मिळणार आहे? निगेटिव्ह सॅच्युरेशन मिळणार आहे. तरी आउटपुट काय मिळणार आहे? निगेटिव्ह सॅच्युरेशन मिळणार आहे. हे या ठिकाणी दर्शवत आहे. आणि आपण इनपुट व्होल्टेज पुन्हा कमी कमी करत गेलो, इनपुट व्होल्टेज आपण पुन्हा कमी 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 करत गेलो, पुन्हा 0 केलं. इनपुट व्होल्टेज पुन्हा कमी 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 केलं, 0 केलं. 0 केलं तरी आउटपुट काय मिळणार आहे? 0ला सुद्धा काय आहे? निगेटिव्ह सॅच्युरेशन आहे. म्हणून या ठिकाणी काय दाखवलं आहे? निगेटिव्ह सॅच्युरेशन दाखवलं आहे. 0 व्होल्टेज झाले तरी काय राहतं आहे? निगेटिव्ह सॅच्युरेशन राहतं आहे आउटपुट व्होल्टेज. आणि पुन्हा आणखीन आपण कमी कमी करत गेलो व्होल्टेज, तरी आउटपुट काय आहे? लो राहतं आहे, म्हणजेच निगेटिव्ह सॅच्युरेशन राहतं आहे. हे आउटपुट व्होल्टेज, इनपुट व्होल्टेज, हे जे इनपुट व्होल्टेज आहे, आपण जे इनपुट व्होल्टेज देतो हे इनपुट व्होल्टेज आणखीन कमी कमी करत घेऊन आपण लोअर सॅच्युरेशन व्होल्टेजला गेलो, लोअर ट्रिप पॉईंट व्होल्टेजला गेलो आपण, म्हणजेच लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेजला. म्हणजे या लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेजला ज्यावेळेस व्होल्टेज जाईल त्यावेळेस आउटपुट काय होतं आहे? निगेटिव्हवरून पॉझिटिव्ह होत आहे. म्हणजे जेव्हा आपण हे इनपुट व्होल्टेज जेव्हा लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेजला येत आहे तेव्हा आउटपुट निगेटिव्ह सॅच्युरेशन काय होत आहे? पॉझिटिव्ह सॅच्युरेशन होत आहे. आणि आपल्याला आउटपुट व्होल्टेज हे जरी इनपुट व्होल्टेज जरी पुन्हा आपण कमी करत गेलो, इनपुट व्होल्टेज जरी आपण हे जे इनपुट व्होल्टेज आहे हे इनपुट व्होल्टेज आणखीन आपण कमी 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 करत गेलो तरी आउटपुट काय मिळते? पॉझिटिव्हच मिळते. पुन्हा इनपुट व्होल्टेज आपण वाढवत 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 गेलो आणि पुन्हा 0 झालं, आउटपुट 0 झालं तरी आउटपुट काय मिळते? पॉझिटिव्हच मिळते. म्हणजे या ठिकाणी इनपुट आणि आउटपुट वेव्हफॉर्ममध्ये पहा, म्हणजे आपण इनपुट व्होल्टेज कमी कमी केलं तरी आउटपुट काय? पॉझिटिव्ह आहे. जे इनपुट कमी असताना इनपुट कमी केलं तरी आपलं काय? आउटपुट पॉझिटिव्ह आहे. पुन्हा इनपुट वाढवत वाढवत गेलं आपण, पुन्हा इनपुट वाढवत 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 गेलो तरी आउटपुट काय? पॉझिटिव्हच आहे. 0 केलं म्हणजे 0 केलं तरी आउटपुट काय? पॉझिटिव्हच आहे सॅच्युरेशन. पुन्हा पॉझिटिव्ह सॅच्युरेशन दर्शवत आहे. पुन्हा हे जर का वाढवत वाढवत आपण गेलो
पुन्हा हे वाढवत वाढवत आपण जर का अप्पर ट्रिप पॉईंट व्होल्टेजला गेलो, पुन्हा अप्पर ट्रिप पॉईंट व्होल्टेजला गेलो किंवा थ्रेशोल्ड व्होल्टेजला गेलो, तर हे आपण या ठिकाणी येणार आहे. शून्यापासून वाढवत वाढवत गेलो तर अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेजला येणार आहोत आणि हा अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज क्रॉस केल्या केल्या आउटपुट काय बदलणार आहे, पॉझिटिव्हवरून निगेटिव्ह सॅच्युरेशनला जाणार आहे. म्हणजे पुन्हा पॉझिटिव्हवरून काय होणार ते निगेटिव्ह सॅच्युरेशन. म्हणजे एकदा हे अप्पर ट्रिप पॉईंटला चेंज होत आहे आणि पुन्हा लोअर ट्रिप पॉईंटलाच काय होतं आहे, चेंज होतं आहे. म्हणजे अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेजला इनपुट बदलतं आहे आणि लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेजलाच आउटपुट बदलतं आहे. आणि पुन्हा काय होणार आहे, पुन्हा सायकल तीच चालू राहणार आहे. म्हणजे एकदा पॉझिटिव्ह सॅच्युरेशन मिळणार आहे, एकदा निगेटिव्ह सॅच्युरेशन. म्हणजे आउटपुटला आपल्याला स्क्वेअर वेव्हज मिळणार आहेत, परंतु म्हणजे ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स काय दर्शवते आहे, तर इनपुट व्होल्टेज बदलत गेल्यानंतर आउटपुट कसं बदलतं हे हिस्टॅरिसिस कर्व दाखवतं आहे. म्हणजे इनपुट व्होल्टेज वाढत गेलं, कट झालं, तर इथं पुन्हा या अप्पर ट्रिप पॉईंट व्होल्टेजपेक्षा कमी झाल्यावर बदलतंय का व्होल्टेज, पुन्हा पॉझिटिव्ह होत नाही. पुन्हा कधी होतं आहे, हे पुन्हा माघारी येतं आहे. जेव्हा लोअर ट्रिप पॉईंट होत आहे तेव्हाच आउटपुट बदलतं आहे आणि पुन्हा पॉझिटिव्ह सॅच्युरेशन होतं आहे. म्हणजे एकदा अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेजला निगेटिव्ह होतं आहे, पुन्हा ते जेव्हा लोअर थ्रेशोल्ड होईल तेव्हाच ते पुन्हा काय होतं, पॉझिटिव्ह होतं आहे. ही सायकल अशी चालू राहते. जसं इनपुट बदलेल तसं ही सायकल चालू राहते. म्हणून इन्व्हर्टिंग स्मिथ ट्रिगरच्या ह्या काय आहेत, ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो आपण. आणि यालाच काय म्हणतात, हिस्टॅरिसिस कर्व म्हणतात. यालाच काय म्हणतात, हिस्टॅरिसिस कर्व. म्हणजे हा जो पॉझिटिव्ह अप्पर व्होल्टेज आणि निगेटिव्ह अप्पर व्होल्टेज आहे, या दोन्हीमधला फरक म्हणजे हा हिस्टॅरिसिस व्होल्टेज आहे. हे दोन्हीमधला फरक म्हणजे काय आहे, हा हिस्टॅरिसिस व्होल्टेज आहे. आता हे आपण पाहिलं, म्हणजे हा जो हिस्टॅरिसिस कर्व हा का असं दर्शवतो ते आपण पाहिलं. कशावरून पाहिलं, तर इनपुट वेव्हफॉर्म आणि आउटपुट वेव्हफॉर्मवर आपण हिस्टॅरिसिस कर्व कसा मिळतो ते आपण पाहिलं. आता आपण अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज आणि लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेज हे कसं मिळवतात ते आपण पाहणार आहोत. अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज आणि लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेज कसं मिळवायचं ते आपण पाहूया. मग एक किंमत कशी काढायची ते आपण पाहूया. ते आपण इनपुट आणि आउटपुट वेव्हफॉर्म पाहिलं. ह्याचं त्याचं सांकेतिक चिन्ह आहे. हे जे आहे ते इन्व्हर्टिंग स्मिथ ट्रिगरचं सांकेतिक चिन्ह आहे. मग आपण दोन्ही सांकेतिक चिन्ह पाहिली, इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग स्मिथ ट्रिगरची सांकेतिक चिन्ह पाहिली. हे इन्व्हर्टिंग स्मिथ ट्रिगरचं सांकेतिक चिन्ह आहे. हे कशामुळे हा सिम्बॉल दर्शवला आहे, तर याच्यामध्ये जो हिस्टॅरिसिस कर्व दाखवलेला आहे किंवा ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स दाखवले आहेत, ज्याप्रमाणे मिळतात त्याच या सिम्बॉलमध्ये दाखवलेले आहेत. सुरुवातीला पॉझिटिव्ह मिळतं, पुन्हा अप्पर थ्रेशोल्डला आउटपुट काय होतं, लो होतं, पुन्हा लोअरला काय होतं, पुन्हा अप होतं. हे दर्शवणारं हे सांकेतिक चिन्ह आहे. सांकेतिक चिन्ह हे त्या कॉम्पोनंटचं किंवा घटकाचं कार्य थोडक्यात दर्शवत असतं. त्याप्रमाणे हे हिस्टॅरिसिस कर्व यामध्ये दाखवलेलं आहे. आता आपण अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज आणि लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेज, म्हणजे आपण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज, लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेज, पॉझिटिव्ह सॅच्युरेशन आणि निगेटिव्ह सॅच्युरेशन, या 4 गोष्टींच्या आधारे आपण स्मिथ ट्रिगरचं आउटपुट म्हणजे हिस्टॅरिसिस कर्व कसा मिळतो ते आपण पाहिलं. या 4 गोष्टी आपण या ठिकाणी वापरल्यात: अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज, निगेटिव्ह थ्रेशोल्ड व्होल्टेज, पॉझिटिव्ह सॅच्युरेशन आणि निगेटिव्ह सॅच्युरेशन. या 4 गोष्टीचा वापर करून आपण काय पाहिलं, हिस्टॅरिसिस कर्व कसा मिळतो ते आपण पाहिलं. आता आपण काय पाहणार आहोत, तर अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज आणि लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेज म्हणजे काय, ते कसं मिळवता येतं ते आपण पाहूया. आता अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेजचा आणि लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेजचा आपण अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज आणि लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेज कसं काढायचं ते आपण पाहूया. आपण इनपुट व्होल्टेज इन्व्हर्टिंग टोकाला दिलंय आणि रेफरन्स व्होल्टेज बरोबर इनपुट व्होल्टेजची तुलना करून आपल्याला काय मिळते, आउटपुट व्होल्टेज मिळते. जर का इनपुट व्होल्टेज हे दिलेलं जे इनपुट व्होल्टेज हे नॉन इन्व्हर्टिंग टोकापेक्षा जर का कमी असेल तर आउटपुट काय मिळणार आहे, हाय होणार आहे. कारण की ह्या नॉन इन्व्हर्टिंग टोकाचं व्होल्टेज काय असणार आहे, जास्त असणार आहे. त्यामुळे आउटपुट काय मिळणार आहे, हाय मिळणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह सॅच्युरेशन आपल्याला आउटपुटला असणार आहे. आणि जेव्हा हे इन्व्हर्टिंग टोकाचं व्होल्टेज जास्त असणार आहे, इन्व्हर्टिंग टोकाचं व्होल्टेज जास्त असणार आहे आणि नॉन इन्व्हर्टिंग टोकाचं व्होल्टेज कमी असणार आहे, त्यावेळेस इन्व्हर्टिंग टोकाचं व्होल्टेज जास्त असल्यामुळं इकडं आपल्याला काय मिळणार आहे, निगेटिव्ह व्होल्टेज मिळणार आहे. आणि याची गेन पॉझिटिव्ह फीडबॅकमुळे काय आहे, अगणित असल्यामुळं आपल्याला निगेटिव्ह सॅच्युरेशन आपल्याला आउटपुटला मिळणार आहे.
काय मिळणार आहे, निगेटिव्ह सॅच्युरेशन आउटपुटला मिळणार आहे. आता याच्यामध्ये जर का तुम्ही सर्किट डायग्राम पाहिली तर याच्यामध्ये पॉझिटिव्ह फीडबॅकचा वापर केला आहे. मग जसं सांगितलं त्याप्रमाणे काय आहे, पॉझिटिव्ह फीडबॅकचा वापर करणार आहे, कारण की आउटपुट हे आपण पॉझिटिव्ह टोकाला दिलं आहे, त्यामुळे हे पॉझिटिव्ह फीडबॅक आहे. आतापर्यंत आपण निगेटिव्ह फीडबॅकचे सर्किट पाहिलं, ते पहिलं सर्किट आपण पाहतोय हे पॉझिटिव्ह फीडबॅकचं सर्किट पाहतोय. आता या सर्किटला आपण जे इनपुट व्होल्टेज दिलेलं आहे त्याची तुलना आपण अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज आणि लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेज बरोबर करणार आहोत. मग आता अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज कसं मिळवायचं या सर्किटचं आणि लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेज कसं मिळवायचं ते आपण पाहणार आहोत. आता आपण पहिल्यांदा नॉन इन्व्हर्टिंग टोकाला जे आपण V+ म्हटलेलं आहे ते व्होल्टेज कसं मिळवायचं ते पाहू, आणि त्याच्या आधारे आपण काय पाहू, अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज आणि लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेज कसं मिळवायचं ते पाहू. हा आपण नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचं ज्यावेळेस कार्य पाहिलं आपण, त्यावेळेस मी तुम्हाला व्होल्टेज डिवायडर रूल सांगितलेला होता. त्याची जर का तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचे व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सूत्र कसं मिळतं ते मिळेल. तर याच्यामध्ये पॉझिटिव्ह टोकाला मिळणारं व्होल्टेज हे कशाच्या भोवती मिळणारं व्होल्टेज आहे, R1च्या भोवती मिळणारं व्होल्टेज आहे. R1च्या भोवती मिळणारं व्होल्टेजचं सूत्र काय आहे, आपल्याला R1 भागिले एकूण रेजिस्टर R1 + R2, R1 भागिले R1 + R2 गुणिले हे त्याला दिलेलं व्होल्टेज. व्होल्टेज कुठलं मिळणार आहे, आता इथून व्होल्टेज कुठलं येणार आहे, तर आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे. हे आउटपुट व्होल्टेज म्हणजेच काय, तर हे V+ला मिळणारं व्होल्टेज, म्हणजे V+ला मिळणारं व्होल्टेज बरोबर काय मिळालं आपल्याला, R1 भागिले R1 + R2 गुणिले आउटपुट व्होल्टेज. एक कशाच्या आधारे मिळवलं आपण, व्होल्टेज डिवायडर रूलच्या आधारे मिळालं. हे व्होल्टेज डिवायडर रूलच्या आधारे मिळालं व्होल्टेजवरून आपण काय करणार आहोत, आता जर का इनपुट व्होल्टेज या V+ पेक्षा कमी असेल, इनपुट व्होल्टेज जर का V+ पेक्षा कमी असेल तर V+चं व्होल्टेज जास्त होणार आहे आणि आउटपुटला काय मिळणार आहे, पॉझिटिव्ह सॅच्युरेशन मिळणार आहे. मग त्यावेळेस काय असणार आहे, अप्पर ट्री पॉईंट व्होल्टेज काय, म्हणून अप्पर ट्री पॉईंट व्होल्टेज बरोबर काय म्हटलं आपण, हे अप्पर ट्री पॉईंट व्होल्टेज म्हणजेच काय, हे पॉझिटिव्ह व्होल्टेज, हे क्रॉस केल्याशिवाय आउटपुट बदलणार नाही. मग अप्पर ट्री पॉईंट व्होल्टेज बरोबर काय मिळणार आपल्याला, R1 भागिले R1 + R2 गुणिले V हाय, म्हणजे आउटपुट व्होल्टेज हाय, जोपर्यंत हे क्रॉस करत नाही इनपुट व्होल्टेज तोपर्यंत आउटपुट आपल्याला लो मिळणार नाही. म्हणून अप्पर ट्री पॉईंट व्होल्टेज हे कसे मिळणार आहे, R1 भागिले R1 + R2 गुणिले पॉझिटिव्ह सॅच्युरेशन व्होल्टेज म्हणजेच हाय व्होल्टेज. पॉझिटिव्ह सॅच्युरेशन म्हणजेच मिळणार हे हाय व्होल्टेज आहे. हे आपल्याला अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेजचं सूत्र मिळालं. इनपुट व्होल्टेज जर का नॉन इन्व्हर्टिंग टोकापेक्षा जास्त झालं, इथं काय आहे, कमी आहे, हे जेव्हा क्रॉस करेल, पॉझिटिव्ह सॅच्युरेशनचं व्होल्टेज क्रॉस करेल, म्हणजे हे इनपुट व्होल्टेज जेव्हा या नॉन इन्व्हर्टिंग टोकापेक्षा जास्त होईल त्यावेळेस आउटपुट काय होणार आहे, लो होणार आहे. त्यावेळेस आउटपुट काय होणार आहे, लो होणार आहे. म्हणून लोअर ट्रिप पॉईंट व्होल्टेज बरोबर काय, R1 भागिले R1 + R2 गुणिले निगेटिव्ह सॅच्युरेशन म्हणजेच काय, लो व्होल्टेज. निगेटिव्ह सॅच्युरेशन म्हणजेच काय, लो व्होल्टेज. हे आपल्याला काय मिळाले, लोअर ट्रिप पॉईंट व्होल्टेजचं सूत्र मिळालं आणि हे आपल्याला काय मिळालं, अप्पर ट्रिप पॉईंटचं सूत्र मिळालं. या दोन सूत्राच्या आधारे आपण या मध्ये दाखवलेलं अप्पर ट्रिप पॉईंट व्होल्टेज आणि लोअर ट्रिप पॉईंट व्होल्टेज आपण स्मिथ ट्रिगरचं मिळवू शकतो. म्हणजे अप्पर ट्री पॉईंट व्होल्टेज आणि लोअर ट्री पॉईंट व्होल्टेज कशावर अवलंबून आहे, तर यामध्ये जोडलेल्या दोन रेजिस्टन्सवर अप्पर ट्री पॉईंट व्होल्टेज आणि लोअर ट्री पॉईंटच्या व्होल्टेजची किंमत अवलंबून आहे. हे झालं अप्पर ट्री पॉईंट व्होल्टेज आणि लोअर ट्री पॉईंट व्होल्टेज. आता जो हा हिस्टरेसिस कर्व आहे, हा जो हिस्टरेसिस कर्व आहे त्याचं हिस्टरेसिस व्होल्टेज म्हणजे अप्पर ट्री पॉईंट व्होल्टेज आणि लोअर ट्री पॉईंट व्होल्टेज या दोन्हीमधला फरक म्हणजेच काय, हिस्टरेसिस व्होल्टेज. या दोन्हीमधला फरक म्हणजेच काय, या दोन्हीमधला फरक म्हणजेच काय आहे, हिस्टरेसिस व्होल्टेज. हिस्टरेसिस व्होल्टेजचं सूत्र काय आपल्याला मिळेल, तर अप्पर ट्री पॉईंट व्होल्टेज वजा लोअर ट्री पॉईंट व्होल्टेज म्हणजेच हिस्टरेसिस व्होल्टेज. त्याला काय म्हणतात, स्मिथ ट्रिगरचं हिस्टरेसिस व्होल्टेज. म्हणजे दोन व्होल्टेज लेवलमधील फरक म्हणजेच हिस्टरेसिस व्होल्टेज. दोन्हीमधला फरक म्हणजेच काय आहे, हिस्टरेसिस व्होल्टेज म्हणतात त्याला. त्याचं सूत्र आपल्याला मिळालं.
म्हणजे आपण अप्पर ट्रिप पॉईंटचं सूत्र मिळालं आणि लोअर ट्रिप पॉईंट व्होल्टेजचं सूत्र मिळवलं आणि हिस्टॉरिसिस व्होल्टेज ऑफ स्मिथ ट्रिगरचं सूत्र मिळवलं. तर या 3 सूत्राच्या आधारे आपण अप्पर ट्रिप पॉईंट थ्रेशोल्ड व्होल्टेज आणि लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेज यांच्या आपण किमती काढूया. या सूत्रामध्ये आपण ऑलरेडी रेजिस्टन्सच्या किमती भरलेल्या आहेत. त्याच रेजिस्टरच्या किमती आणि त्याच सप्लाय व्होल्टेजचा वापर करून आपण काय करूया, अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज कसं काढायचं आणि लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेज कसं काढायचं ते आपण पाहूया. तर R1 आणि R2 या दोन्हींच्या किमती काय आहेत, सारख्या आहेत. 10 किलो ओहम म्हणून आपण R1 बरोबर R2 म्हटलं 10 किलो ओहम आहे. पॉझिटिव्ह सॅच्युरेशन व्होल्टेज म्हणजेच काय आहे, प्लस VCC किती आपण दिलेलं या ठिकाणी 10 व्होल्ट आपण प्लस VCC दिले, म्हणून इथं पॉझिटिव्ह सॅच्युरेशन बरोबर काय म्हटलेलं आहे आपण 10 व्होल्ट म्हटलेलं आहे. निगेटिव्ह सॅच्युरेशनला आपण जसं पॉझिटिव्हला 10 व्होल्ट दिलेलं आहे तसं निगेटिव्हला आपण काय देणार आहोत, 10 व्होल्ट देणार आहोत. निगेटिव्ह सॅच्युरेशन बरोबर काय म्हटलं आहे, वजा 10 व्होल्ट. म्हणजे या जर का सूत्रांचा जर का वापर करायचा असेल तर आपल्याला R1ची किंमत कळाली, R2ची किंमत कळाली आणि VH म्हणजे पॉझिटिव्ह सॅच्युरेशन आणि VL म्हणजे निगेटिव्ह सॅच्युरेशन. लो व्होल्टेज म्हणजेच निगेटिव्ह सॅच्युरेशन मिळतं आहे आणि हाय व्होल्टेज म्हणजेच आउटपुटला मिळते म्हणजेच पॉझिटिव्ह सॅच्युरेशन मिळतं. ह्या किमती आपण पहिल्यांदा लिहून घेतल्या. आपल्याला काय काय सूत्रामध्ये टाकायचं त्यासाठी आपल्या किमती लिहून घेतल्या. नंतर आपण अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेजचं सूत्र घेतलं लिहून, परत R1 भागिले R1 प्लस R2 गुणिले पॉझिटिव्ह सॅच्युरेशन म्हणजेच हाय व्होल्टेज. या सूत्रामध्ये किंमत टाकली, किलो ओमचं ओहममध्ये केलं 10 गुणिले 10चा तिसरा घात अधिक 10 कंसामध्ये गुणिले 10चा तिसरा घात काढले, R1 प्लस R2 समान किंमत आपण बाहेर काढली. तर काय मिळेल आपल्याला, 10 भागिले हे 1000 भागिले 1000 निघून गेले तर काय राहिले, 10 भागिले 20 मिळाले गुणिले सप्लाय व्होल्टेज म्हणजेच पॉझिटिव्ह सॅच्युरेशन व्होल्टेज VH हाय व्होल्टेज. तर काय मिळेल आपल्याला, 1 भागिले 2 गुणिले 10 म्हणजेच 5 व्होल्ट. म्हणजे अप्पर ट्रिप पॉईंट व्होल्टेज आपल्याला किती मिळालं, 5 व्होल्ट मिळालं, अधिक 5 व्होल्ट मिळालं. काय मिळालं, अधिक 5 व्होल्ट मिळालं अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज. आणि लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेजचं सूत्र काय आहे, तर R1 भागिले R1 प्लस R2 गुणिले लो व्होल्टेज, आउटपुट लो असतानाचं व्होल्टेज म्हणजेच निगेटिव्ह सॅच्युरेशन व्होल्टेज. त्यामध्ये किंमत टाकली, R1ची 10 किलो ओहम, R2ची 10 किलो ओहम. इथं 10 असायला पाहिजे, 10 अधिक 10 काय मिळणार, इथं 20, इथं चुकून लिहायचं राहिलेलं आहे. इथं काय असणार आहे, 10 आहे. म्हणजे 10 भागिले 20 आणि हे 1000ला 1000 निघून गेले म्हणजे 10 भागिले 20 गुणिले 10. आणि हे जे व्होल्टेज आहे लोअर व्होल्टेज हे काय आहे, निगेटिव्ह आहे. हे जे व्होल्टेज आहे काय आहे, निगेटिव्ह आहे. हे निगेटिव्ह व्होल्टेज जे आहे त्याचं चिन्ह काय, त्यामुळे आपल्याला मिळालं आहे वजा मिळालं आहे. आणि हे वजा चिन्ह आपण इकडं पुढे घेतलं तर 10 भागिले 20 म्हणजेच 1 भागिले 2 म्हणजेच 10 भागिले 2 म्हणजे काय मिळालं, वजा 5 मिळालं. हे वजा 5 कशामुळे मिळालं आपल्याला, ह्या निगेटिव्ह सॅच्युरेशनचं जे व्होल्टेज आहे, लो व्होल्टेज आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय मिळालं, वजा चिन्ह मिळालं. म्हणजे लो थ्रेशोल्ड व्होल्टेज काय मिळालं, वजा 5 मिळालं. म्हणजेच हा जो हिस्टॅरिसिस कर्व आहे त्याचा अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज मिळालं आणि लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेज मिळालं. ह्या अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज आणि लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेजचा वापर करून आपण काय करणार आहोत, हिस्टॉरिसिस कर्वचं किंवा हिस्टॉरिसिस व्होल्टेज काढणार आहोत. त्या कर्वचं स्मिथ ट्रिगरचं हिस्टॉरिसिस व्होल्टेज काढणार आहोत. तर अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज मायनस लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेज. अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज आपल्याला किती मिळालं आहे, 5 व्होल्ट मिळालं आहे. लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेज किती मिळालं आहे, वजा 5 व्होल्ट मिळालं आहे. या दोन्हींची जर का वजाबाकी केली गेली, अधिक 5 वजा 5 अधिक 5 वजा 5 आपल्याला किती मिळालं, 10 व्होल्ट मिळालं. म्हणजे स्मिथ ट्रिगरचं हिस्टॉरिसिस व्होल्टेज अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज मायनस लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेज आपल्याला किती मिळालं, 10 मिळालं. म्हणजे हे 5 व्होल्ट आणि हे 5 व्होल्ट म्हणजे दोन्हीमधला फरक किती मिळाला आपल्याला, हा 5 आणि हा 5 किती, 10 व्होल्टचा फरक आहे दोन्हीमध्ये. या 10 व्होल्टच्या फरकानं आपलं आउटपुट काय होत आहे, बदलत आहे. तो काय दर्शवत आहे, हिस्टॉरिसिस व्होल्टेज दाखवतो. किती फरकानं बदलणार आहे ते दर्शवते. हे झालं हिस्टॉरिसिस व्होल्टेजचं. आता जे स्मिथ ट्रिगर आहे, हा इन्व्हर्टिंग स्मिथ ट्रिगर आहे. तर हा जो थ्रेशोल्ड
व्होल्टेज आहे किंवा हा जो हिस्टॉरिसिस कर्व आहे, हा हिस्टॉरिसिस कर्व जर का उजव्या बाजूला सरकवला आपण, हा जर का उजव्या बाजूला सरकवला तर काय मिळणार आहे आपल्याला? याप्रमाणे मिळणार आहे हिस्टॉरिसिस कर्व. आणि डाव्या बाजूला सरकवला तर आपल्याला याप्रमाणे मिळणार आहे. मग त्यावेळेस इनपुट आणि आउटपुट काय असेल, म्हणजे इनपुट थ्रेशोल्ड व्होल्टेज आणि आउटपुट थ्रेशोल्ड व्होल्टेज काय असेल ते आपल्याला वेव्हफॉर्म म्हणून समजेल. जर का हा हिस्टॉरिसिस कर्व उजव्या बाजूला सरकला, म्हणजे पॉझिटिव्ह बाजूला जर का इनपुट व्होल्टेज सरकला, तर इनपुट थ्रेशोल्ड व्होल्टेज काय असेल, म्हणजे आपण जे थ्रेशोल्ड व्होल्टेज म्हटलेलं आहे, अप्पर थ्रेशोल्ड आणि लोअर थ्रेशोल्ड, हे पॉझिटिव्हला असेल. दोन्ही अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज आणि लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेज दोन्ही काय असणार आहेत? पॉझिटिव्ह असणार आहेत. तेव्हा आपल्याला हा जो हिस्टॉरिसिस कर्व आहे हा एक वाय अक्षाच्या कुठल्या बाजूला सरकणार आहे? उजव्या बाजूला सरकणार आहे. आणि जेव्हा दोन्ही थ्रेशोल्ड व्होल्टेज, अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज आणि लोअर व्होल्टेज निगेटिव्ह असणार आहेत, तेव्हा हा कर्व वाय अक्षाच्या डाव्या बाजूला असणार आहे. त्यामुळे आपल्याला काय मिळालं आहे? हा डाव्या बाजूला मिळाला आहे, वाय अक्षाच्या डाव्या बाजूला मिळालेला आहे. म्हणजे हा हिस्टॉरिसिस कर्व कुठे असणार आहे हे कोण ठरवणार आहे? तर थ्रेशोल्ड व्होल्टेज ठरवणार आहे. दोन्ही जर का समान अंतरावर असेल, पॉझिटिव्हला अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज आणि निगेटिव्हला जर का अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज असेल, तर आपल्याला एक पॉझिटिव्हला थ्रेशोल्ड व्होल्टेज मिळतं आणि एक निगेटिव्हला थ्रेशोल्ड व्होल्टेज. म्हणजे हा सेंटर ही शून्य आहे, सेंटरला इकडं पॉझिटिव्ह आणि इकडं निगेटिव्ह थ्रेशोल्ड व्होल्टेज, हे त्याप्रमाणे आपल्याला कर्व मिळतं. पण दोन्ही जर का समान व्होल्टेज नसतील, रेजिस्टन्सच्या किमती बदलल्या, तर आपल्याला एकतर तो डाव्या बाजूला सरकेल किंवा एकतर उजव्या बाजूला सरकेल. हा डाव्या बाजूला सरकला आहे, हा उजव्या बाजूला सरकलेला आहे. पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस तो पॉझिटिव्ह भागात जाईल, निगेटिव्ह दोन्ही थ्रेशोल्ड व्होल्टेज असतील तेव्हा तो निगेटिव्ह भागात जाईल. हे झालं आपलं. जर का थ्रेशोल्ड व्होल्टेज दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर कसं मिळेल आणि दोन्ही निगेटिव्ह असतील तर कसं मिळेल ते आपण पाहिलं. आता हा जो स्मिथ ट्रिगर आहे, तर स्मिथ ट्रिगरचा उपयोग कशासाठी केला जातो? तर नॉईज ट्रिगरिंग टाळण्यासाठी आपण स्मिथ ट्रिगरचा वापर केलेला आहे. म्हणजे कंपॅरेटरमध्ये जे नॉईज ट्रिगरिंग मिळतं आहे, ते नॉईज ट्रिगरिंग टाळण्यासाठी आपण स्मिथ ट्रिगरचा वापर करतो आहे. स्मिथ ट्रिगरच्या सहाय्यानं साईन वेव्ह किंवा पिरियडिकल ज्या वेव्ज आहेत, त्यांचं वेव्हचं रूपांतर स्क्वेअर वेव्ह किंवा रेक्टँग्युलर वेव्हमध्ये करण्यासाठी आउटपुट याचं सुद्धा काय आहे? कंपॅरेटरप्रमाणेच स्क्वेअर वेव्हचं आउटपुट आहे. तर स्क्वेअर वेव्हमध्ये करण्यासाठी याचा स्मिथ ट्रिगरचा वापर करतात. मग ते साईन वेव्ह असू देत, ट्रायंग्युलर वेव्ह असू देत, सॉटूथ वेव्ह असू देत, या सर्वांचं रूपांतर स्क्वेअर वेव्हमध्ये किंवा रेक्टँग्युलर वेव्हमध्ये केलं जातं. यासाठी आपण स्मिथ ट्रिगरचा वापर करणार आहोत. मगाशी सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं, तर यामध्ये कंपॅरेटरचीच स्मिथ ट्रिगर ही पुढची आवृत्ती आहे. मग स्मिथ ट्रिगर म्हणजे काय? तर स्मिथ ट्रिगर म्हणजेच हिस्टॅरिसिस कर्व आणि पॉझिटिव्ह फीडबॅकसह कंपॅरेटर म्हणजेच काय आहे? स्मिथ ट्रिगर आहे. म्हणजे आज आपण इन्व्हर्टिंग स्मिथ ट्रिगरचं इनपुट आउटपुट समजावून घेतलं आणि या इनपुट वेव्हफॉर्म, या आउटपुट वेव्हफॉर्म आणि इन्व्हर्टिंग स्मिथ ट्रिगरचा हा ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच हिस्टॅरिसिस कर्व आहे. धन्यवाद.